आज लोककलेच्या नावाखाली जी काही विकृती चालली आहे ती प्रचंड चालली आहे. पण ह्याच्या ठराविक अशा काही एक 10-12 महिला मंडळी किंवा बाया आहेत, ज्यांच्या स्पर्धा लागली आहे, की तू जास्त ढुंगण आली होतीस का मी आली होती? हं, तू जास्त छाती हलवतीस का मी हलवते? बरं पुढं बघत नाहीत, की लहान लेकरं आहेत पुढं. येणाऱ्या पिढीच्या डोक्यात तेच ना रे एक्झॅक्टली. हं. 11-12 वर्षाच्या मुलाच्या समोर जर ढुंगण हलवलं, छाती हलवली, लोकसंस्कृती, लोककलेच्या नावाखाली, हं. तर त्याच्या डोक्यात काय प्रकाश पडणार आहे? बरोबर ना? मला जर उद्या माझ्या डोक्यात विकृती आली एखादा व्हिडिओ बघून, तर मी काय करणार आहे, की बाबा मी अशा ठिकाणी हात घालणार आहे, की जिथनं मला प्रतिकार होणार नाही. बरोबर आहे. लहान मुलीला घाबरवलं, तिच्यावर अन्याय अत्याचार केला, काहीच विषय नाहीये. आता तू बघ या घटना 6 महिन्यातल्या, वर्षभरातल्या 12, 13, 14, 15 वर्षाच्या अनेक मुली आहेत ना, ते गरोदर राहिलेत. आणि त्या हो. गरोदर राहिल्यानंतर आई-बापांना समजले, की काय झालंय त्यांच्यासोबत. एकतर मोबाईलमुळे ते वेगळा विषय झाला किंवा हं. त्यांच्या कुणीतरी घरातल्या जवळच्या व्यक्तींनी अन्याय अत्याचार केलाय. बरोबर. हे कारण आहे ना ते. मला काय म्हणायचं आहे, की तुमच्या कलेला माझा विरोध नाही. कलाकार जगलाच पाहिजे. हं, लॉकडाऊन हा कलाकारांमुळंच सक्सेस झाला, नाहीतर हं. प्रत्येक माणूस मेला असता. बरोबर. पण कलेला घोडा नका लावू तुम्ही. मला हं. शुद्ध भाषेत बोलायचं एकंदरीत ते. आणि त्याच्या नावाखाली विकृती नका करू.